संदीप देशपांडेंकडून आव्हाडांवर ऑडिओ क्लिप बॉम्ब आता समोर आलाय। पीडित महिलेबाबतच्या संवादाची क्लिप ट्विट केली। राष्ट्रवादी कार्यकर्ता आणि आव्हाडांमधील संवादाची क्लिप आता ट्विट करण्यात आली। देशपांडेंनी आव्हाडांना शपथेची आठवण करून दिली। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या निषेध मोर्चातील शपथेवरून खोचक टोला लागला। जुनी ऑडिओ क्लिप शेअर करत आव्हाडांना सवाल करण्यात आलाय। दरम्यान संदीप देशपांडेंनी ट्विट केलेले ऑडिओ क्लिप काय आहे ते पाहू। हॅलो, हाँ सर बोला। कोण? पुजारी अरे मल्लिकार्जुन, तू कुठल्या तरी एका माणसाला ब्लॅकमेल करतोयस ते कुठल्या तरी एका पोरीवरनं। तुमच्याकडे आले का साहेब? अरे माझ्याकडे नाही, ते शरद पवार साहेबांनी प्रफुल्ल पटेलकडे गेले। साहेब ब्लॅकमेल करत नाही साहेब, ती मुलगी आपल्याकडे काहीतरी करतो, नको ते उद्योग। मी काय केलं साहेब? मी त्याला थोडी काय ब्लॅकमेल केलेलं? मालक दिला, टी सिरीजचा मालक आहे तो समोर। हो साहेब माहिती आहे मला, ती मुलगी आत्महत्या करायला गेली होती म्हणून माझ्याकडे। मरू दे तिला, ते फुकट। तू कशाला बदनाम होतो त्याच्यामध्ये? मी काय बदनाम? मी काय त्याला काय बोललो का साहेब? मी काहीच नाही बोललो ना, फक्त तोच मला बोलला की त्या मुलीला समजावा, गुन्हा दाखल करू देऊ नका। बोला मी काय समजवणार बाबा, तुझं काय असेल तर तो येऊन भेटून गेला मला नवी मुंबईमध्ये, बोला मी समजवतो त्या मुलीला। ब्लॅकमेलचं काय विषय? त्याच्यामध्ये पडू नको, त्याला सांग तुझं तू बघ। ठीक आहे साहेब, ठीक आहे। यावरती नाना पटोले यांची नेमकी काय प्रतिक्रिया आलेली आहे ऐकूयात। एकनाथ शिंदे मुख्यमंत्री राज्याचे आणि उपमुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांनी जे काही महिलांना आणि मुलींना जे संरक्षण मिळावं त्यासाठी आंदोलन केलं, त्याला हे लोक राजकारण म्हणतात। कालही सगळ्या पेपरमध्ये बातम्या अत्याचाराच्या, बलात्काराच्या, काय महाराष्ट्रामध्ये सावित्रीबाई फुलेच्या महाराष्ट्रामध्ये आमची मुलगी, आमची आई, आमची बहीण सुरक्षित नाही, त्याच्यावर आत्मपरीक्षण या सरकारने करावं। याची क्लिप काढावी, त्याची क्लिप काढावी, हे चरित्र हननाचं काम बंद करा। तुम्ही पाप करतात, आम्ही हे पाप होऊ देणार नाही। 5-6 वर्षापूर्वीची पात्र आहेत, दिसत आहेत, हे कोण पात्र आहेत याची तर सत्यता पडताळू शकता ना। मला माहिती आहे की याच्यात हेच म्हणणारी नाही हे फॅब्रिकेटेड आहे किंवा काय, पण पोलीस मल्लिकार्जुन कोण, तो जो पुजारी आहे त्याची चौकशी करू शकतात। काय नेमकं प्रकरण होतं, कोण ती मुलगी होती, तिच्यावर काय अत्याचार झाले होते, कोणी केले होते, ते प्रकरण दाबण्याचा प्रयत्न कोणी केला होता, या सगळ्याचा शोध पोलिसांनी घेतला पाहिजे। 2 वर्षापूर्वीचं प्रकरण आहे म्हणून ते दाबता येणार नाही। जर तुम्हाला दिसतंय एखाद्या ऑडिओ क्लिपमध्ये की अत्याचार झालेला आहे तर त्याची चौकशी करा। मी तर म्हणतो खरं तर सुप्रिया सुळे मॅडमनी ही मागणी केली पाहिजे की याची चौकशी करा म्हणून। त्या करणार आहेत का? ऑडिओ क्लिप आहे, फिल्म इंडस्ट्रीतला एक मोठ्या माणसाला काही त्रास दिला जात होता, त्यासंबंधी तेव्हाच्या आमच्या पक्षातले ज्येष्ठ नेते, मी त्यांचं नावही ऑडिओ क्लिपमध्ये घेतलंय, त्यांनी त्यांच्याकडे तक्रार केली की पक्षाचा एक माणूस असा त्रास देतोय। मल्लिकार्जुन जे आहेत त्यांना पक्षात मीच आणलं होतं, त्यामुळे मी त्यांना सांगितलं अरे बाबा कशाला करतोय सगळं, सोड ना यार। कारण का त्याच्या मागचं बॅकग्राऊंड फार विचित्र होतं, ते मी ते सांगू इच्छित नाही। आता 5-6 वर्षापूर्वीची ऑडिओ क्लिप काढून चालवणार असाल तर अशा खूप ऑडिओ क्लिप मिळतील, खूप। आता सुपारी घ्यायची म्हटल्यावर सुपारी घेणार ना, सुपारी तुमचं नावच सुपारी आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।